श्री स्वामी समर्थांचा प्रेरणादायी संदेश. श्री स्वामी समर्थ. कधी कधी आपल्या आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा आपण कितीही प्रयत्न केले तरी परिस्थिती बदलत नाही. आपण मनापासून एखादी गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो, पण वारंवार अपयश मिळतं. आपण कोणावर तरी विश्वास ठेवतो आणि त्याच व्यक्तीकडून आपल्याला दुःख मिळतं. कधी घरातील समस्या असतात, कधी पैशांची चिंता असते, कधी नात्यांमध्ये गैरसमज निर्माण होतात, तर कधी आपल्या स्वतःच्या भविष्याची भीती वाटत असते. अशा वेळी मनात एकच प्रश्न येतो, माझ्याच आयुष्यात एवढ्या अडचणी का? पण आजचा हा संदेश तुमच्यासाठी आहे. जर तुम्ही सध्या एखाद्या संकटातून जात असाल, जर तुम्हाला तुमच्या भविष्याची चिंता वाटत असेल, जर तुमच्या मनात एखादी इच्छा आहे आणि ती पूर्ण होत नाहीये, तर हा संदेश शेवटपर्यंत शांत मनाने ऐका. कारण कदाचित तुम्हाला आज स्वामी समर्थांकडून एकच गोष्ट ऐकायची आहे, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींवर विश्वास ठेवा. आपण अनेकदा परिस्थिती पाहून घाबरतो, पण लक्षात ठेवा, परिस्थिती कितीही मोठी असली, स्वामींवरील श्रद्धा त्याहून मोठी असते. आज तुमच्याकडे काहीच मार्ग दिसत नसेल तरी स्वामींकडे मार्ग असू शकतो. आज तुम्हाला सगळे दरवाजे बंद झालेले दिसत असतील, पण स्वामी तुमच्यासाठी असा दरवाजा उघडू शकतात ज्याची तुम्ही कल्पनाही केलेली नसेल. म्हणून संकट आलं म्हणून देवावरचा विश्वास सोडू नका. कारण संकट हे तुमच्या आयुष्याचा शेवट नसतं. कधी कधी संकट म्हणजे तुमच्या आयुष्यातील एका नवीन अध्यायाची सुरुवात असते. एक छोटी प्रेरणादायी कथा. एक भक्त स्वामी समर्थांचा अत्यंत श्रद्धेनं जप करत होता. त्याच्या आयुष्यात अनेक समस्या होत्या. व्यवसायात नुकसान झालं होतं, घरातील परिस्थितीही चांगली नव्हती. त्यानं अनेक वेळा स्वामींना प्रार्थना केली, स्वामी, माझ्या अडचणी दूर करा. पण काही दिवस गेले, परिस्थिती बदलली नाही. तो निराश झाला. एक दिवस तो स्वामींच्या चरणी बसला आणि म्हणाला, स्वामी, मी तुमच्यावर विश्वास ठेवतो, पण माझ्या आयुष्यात एवढं दुःख का? त्या क्षणी त्याच्या मनात एक विचार आला, तू माझ्यावर विश्वास ठेवतोस, पण माझ्या वेळेवर विश्वास ठेवतोस का? तो शांत झाला. त्यानं ठरवलं, आता मी परिणामाची चिंता करणार नाही, मी माझं काम करत राहीन. त्यानं पुन्हा प्रयत्न सुरू केले. हळूहळू परिस्थिती बदलू लागली. एक संधी मिळाली, नवीन लोक भेटले, काम सुधारलं. आणि काही काळानंतर त्याला जाणवलं, ज्या गोष्टीला तो संकट समजत होता, तीच गोष्ट त्याला एका नवीन मार्गावर घेऊन गेली होती. म्हणूनच कधी कधी स्वामी आपली परिस्थिती लगेच बदलत नाहीत. ते आधी आपल्याला परिस्थिती बदलण्याइतके मजबूत बनवतात. आजचा स्वामी संदेश. आज स्वामी तुम्हाला एक गोष्ट सांगत आहेत. भूतकाळाचा विचार करून स्वतःला त्रास देऊ नका. जे झालं ते बदलता येणार नाही, पण आजपासून तुम्ही काय करणार हे तुमच्या हातात आहे. ज्यांनी तुम्हाला दुखावलं त्यांना माफ करण्याचा प्रयत्न करा. ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं त्यांना उत्तर देण्यासाठी शब्दांची गरज नाही. तुमचं यशच तुमचं उत्तर बनू द्या. तुम्ही पडला असाल तर उठा. तुम्ही हरला असाल तर पुन्हा प्रयत्न करा. तुम्ही थकला असाल तर थोडं थांबा, पण हार मानू नका. कारण तुमची कथा अजून संपलेली नाही. स्वामींचं नाव घ्या. आता काही क्षण डोळे बंद करा, मन शांत करा आणि मनापासून स्वामींचं नाव घ्या. श्री स्वामी समर्थ. श्वास घेताना श्री स्वामी समर्थ, श्वास सोडताना श्री स्वामी समर्थ. तुमच्या मनात जी इच्छा आहे ती स्वामींच्या चरणी अर्पण करा. तुमच्या आई-वडिलांसाठी प्रार्थना करा. तुमच्या भविष्याकरता प्रार्थना करा. आणि शेवटी एवढंच म्हणा, स्वामी, मला योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी द्या. संकटांमध्ये धैर्य द्या. चुकीच्या मार्गापासून दूर ठेवा आणि माझ्या आयुष्यात जे योग्य आहे ते योग्य वेळी मला मिळू द्या. श्री स्वामी समर्थ. आणि हा संदेश त्या व्यक्तीपर्यंत नक्की पोचवा जिला आज थोड्या आशेची आणि सकारात्मकतेची गरज आहे. श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.